बीच से आने के बाद हम लोग होटल में ही रेस्ट कर रहे थे, 2-3 घंटा वहीं पे रेस्ट किए, फिर लंच किया और अभी हम लोग आ गए हैं प्राचीन कोंकण घूमने के लिए। तो हमने यहाँ पे टिकट ले लिया है, पर पर्सन 50 रुपीज़ है और कैमरा या फिर मोबाइल अगर आप अंदर लेके जा रहे हो तो उसका 50 रुपीज़ है। तो हम 4 मेंबर का 200 और कैमरे का 50 रुपीज़। तो चलिए फिर अंदर चलते हैं, प्राचीन कोंकण घूमते हैं और आपके साथ एक इनका गाइड भी रहेगा जो कि आपको सारा डिटेल में बताएगा। तो चलिए फिर अंदर इसका भी एक्सपीरियंस लेते हैं। ये अंदर यहाँ पे ना कोंकण रीजन में मिलने वाले हर तरह के जो पेड़ पौधे और जड़ी बूटियाँ और मसालों के जो पेड़ हैं उनको लगाया गया है और उन्हें यहाँ पे दिखाया गया है। तो हमारे लिए एक यूनिक एक्सपीरियंस था। ते कोकमचं झाड आहे, त्याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगळ तयार केले जाते। त्याच्या फळांच्या सालीपासून कोकम तयार केले जाते। त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते। त्या तेलाचा उपयोग कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो। इकडे अजगरचा स्टॅच्यू दाखवला आहे। हे आहेत भगवान परशुराम। आपल्या पुराणामध्ये त्यांचा असा उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले। त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली। दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता। त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली। म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात। कई सारे पेड़ पौधे ऐसे थे ना जो हम भी पहली बार देख रहे थे। हे चिरफळाचे झाड आहे। चिरफळाची फळे हे जंतुनाशक असतात। शेतकरी त्यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी करतात। तसेच त्यांचा उपयोग गरम मसाल्यासारख्या पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो। हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे। पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत। गावातील गावकरी येथे एकत्र येत असत। गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सर्व गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे। इकडे कडक लक्ष्मी दाखवले आहे। पोतराही लोक असतात जे स्वतःला चापकाने मारून घेतात, ते या ठिकाणी दाखवले आहेत। ते लोक पूर्वी खेळ करण्यासाठी गावामध्ये यायचे, त्याच्यामुळे इकडे दाखवले आहे। हा नाभिक आहे। पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती। म्हणजेच नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत। त्याबद्दल त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत। म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस व दाढी काढण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असे। एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत। हे खोत आहेत। राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत। धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असतो। खोत गावचे प्रमुख असत। गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असतात। ती खोतांची बायको आहे। कोकणी स्त्रिया सुंदर होते आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते। माझघराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती। ती खोतांची 2 मुले आहेत। ते आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत। हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्युत या नावाने खेळला गेला। शेतकरी आहे। पूर्वी त्याचं घर जसं असायचं तसंच घर या ठिकाणी आम्ही उभारलं आहे। ती जी चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा म्हणतात। पूर्वी ती सतत पेटी ठेवली जायची, कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हत्या। ही 2 समाजाच्या खाद्य संस्कृत्या समान नव्हत्या। कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे। आपण कोकणी माणसे जेवणामध्ये भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो। कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे आहे। पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत, ते जे चाचणीसारखं दिसतं
असतं त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते, घिरटामध्ये भात घातले जाते, अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे पुराणी यंत्र आहे, यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जातात. आतील डाळ वाटून निघते. याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम हा पुरुड करीत असे. हे सूप आहे. ही रोवळे हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यामध्ये केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्य पार पडण्यापूर्वी जर हा दिवा विझला तर कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्याचे जर मुंबईला लग्न असेल तर रोवळी गावात मुंबईला पाठवले. इकडे कुंभार आहे. गावातील मातीशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असे. गणपतीचे दिवस झाले की लाल मातीचे गणपती तयार करून देणे, उन्हाळ्याला की मातीची मडकी तयार करून देणे, दिवाळीच्या वेळेला पणत्या तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोचवण्याचे काम हा कुंभार करीत असे. त्यापैकी हा सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव कामे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. इकडे दरवेशी दाखवला आहे, अस्वलाचे खेळ करणारे. इकडे गारुडी दाखवला आहे, सापाचे खेळ करणारे. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फळ इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. येथील बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणारे लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशे वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज झालेला नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. हा तेली आहे. पूर्वी कोकणी माणसे जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असत. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे आणि तेली त्याच्या देखत तेल पडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे. त्याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते आणि हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकुलाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आणि या आडव्या लाकडावर दगड ठेवून त्याने स्वतः त्यावर बसतो आणि हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. ये प्राचीन कोंकण की बनावट ऐसी है ना, अंदर बहुत ज़्यादा ग्रीनरी है, कई तरह के यहाँ पे पेड़ पौधे हैं. अगर आपको कोई प्राचीन कोंकण की संस्कृति के बारे में नहीं भी जानना है ना, तो ये अंदर की बनावट ऐसी इतना ज़्यादा ग्रीनरी है कि आपको ये जगह बहुत पसंद आएगा. तो हाईली रिकमेंडेड प्लेस है. पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो की जो 500 वर्षापूर्वी घडला. इकडे धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. हे लोक ज्यावेळी गावात येते तेव्हा त्यांच्या पायात चामड्याच्या वाहनात घुंगराची काठी व खांद्यावरती फाटकी घुंगडी या वेशभूषेमध्ये येत असतात. कात तयार करण्यासाठी ते खैराचे झाड आहे ते पूर्ण तोडले जाते. त्याच्या आतमध्ये लाल रंगाचं छोटं खोड असतं. जे छोटे तुकडे करून ते पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. जो लाल रंगाचा पाक तर तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानापर्यंत उकळवला जातो.
तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडल्या जातात. कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. तिकडे मचाण आहे, शिकारीसाठी आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी उभारली जात असत. ये देखिए, ये सामने दालचीनी का पौधा है. ये क्या है? वहाँ पे जायफल है. जायफल है सामने उधर. और वो पता नहीं क्या लिखा है. कंचन लिखा है शायद, पता नहीं क्या है. दालचीनी वापस. ये फणस देखो, ये जैक फ्रूट, कटहल. अभी कितना पतला अभी लगाया है. वो तो लगाया है नया. ये बढ़ेगा बड़ा. यहाँ पे मतलब ऑल स्पाइसेस हैं, सारे पेड़ हैं यहाँ पे. ये काली मिरी का पेड़ है. कहाँ है ये क्या, ये देखो. ये? अरे हाँ, ये काली मिर्च है ना. तो ऐसा इतना मोटा पेड़ होता है? नहीं वो बेल. नहीं नहीं, अच्छा वो बेल है. ओके, मुझे लगा ये कि इतना मोटा कैसे है. हाँ. इधर आए थे. ये हम जो कल जयगढ़ फोर्ट गए थे, ये उसका मिनिएचर वर्जन है. ये देखिए, ये कुछ इस तरीके से है वो जयगढ़ फोर्ट. चलो आगे चलते हैं. और ये है यहाँ का शंख प्रदर्शन म्यूज़ियम. अलग अलग टाइप के शायद मरीन जो सी के जो ये शंख है, ये यहाँ पे मिलेंगे हमें को. और अंदर फ़ोटो वीडियो अलाउ नहीं है, तो चलिए हम देखते हैं. अलाउ होता तो जरूर दिखाते हैं आपको भी. यहाँ पे देखिए क्या लिखा हुआ है. तो कृष्ण जी के शंख के बारे में बताया गया है कुछ. यहाँ पे इनका हैंडीक्राफ्ट बेचने का शॉप है, जहाँ पे हैंडमेड सारे प्रोडक्ट्स मिल रहे हैं. तो फिर प्राचीन कोंकण का हमारा ये घूम के हो गया है. अच्छा है, एक बार मतलब यह देखना चाहिए. एक कोई बार देखना चाहिए. हाँ, एक बार तो देखना चाहिए. अगर आप कोंकण रीजन में आ रहे हो, आपको एक आधे घंटे के गाइडेड टूर के अंदर ये सब चीज़ बताया जा रहा है, तो उम्मीद है आपको ये पसंद आएगा. तो वीडियो काफ़ी लंबा हो गया है, तो इस ब्लॉग को हम यहीं पे एंड करते हैं. अगर आपको वीडियो पसंद आया हो तो प्लीज़ इसे लाइक, कमेंट, शेयर करिए. और अगर आप चैनल पे नए हैं तो प्लीज़ इसे सब्सक्राइब करिए. और नेक्स्ट ब्लॉग में हम देखेंगे आरे वारे बीच. थैंक यू फ्रेंड्स.